श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार, मी अर्चना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे वाळवणीतील एक प्रकार, दह्यातील शेरण्या. कशा बनवायच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. मी 20 ते 25 पिवळ्या झालेल्या शेरण्या घेतल्या आहे. त्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. कपड्याने पुसून त्याला छान कोरड्या करून घेतल्या आहे. आता त्याचे काप करून घेऊ. पूर्ण शेरण्याचे काप करून झाले आहे. आता त्यामधल्या बिया काढून घेऊ. शेरण्यामधल्या बिया काढून झाल्या आहे. आता एका भांड्यामध्ये मी दही घेतलं आहे, अर्धा कप. दह्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच जिरा पावडर घालून घेतला आहे. आता त्याला छान मिक्स करून घेऊ.
आणि जे आपण काप केले होते शेरण्यांचे ते त्यामध्ये घालून छान मिक्स करून घेऊ. आणि याला रात्रभर असंच झाकून ठेवून देऊ. रात्रभर झाकून ठेवलेलं शेरण्यांचं मिश्रण असं छान मुरलेलं आहे दह्यामध्ये. याला ताटामध्ये काढून घेऊ वाढवण्यासाठी. आपलं शेरण्यांचं मिश्रण ताटामध्ये काढून झालं आहे. आता याला वाळवायला ठेवू. 2 दिवस छान कडकडीत वाळू देऊ याला. शेरण्यांचे काप छान कडकडीत वाढले आहे. शेरण्याचे काप वाढून असे बारीक झाले आहे आपले. आता आपण तळून घेऊ. गॅसवरती मी तेल ठेवलं होतं. तेल छान गरम झालं आहे. त्यामध्ये आता शेरनीचे काप टाकून घेऊ. छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपण याला तळून घेऊ. मस्त खमंग आणि कुरकुरीत शेरण्या तळून तयार आहेत. जेवणातली चव वाढवणारी अशी ही दह्यातल्या शेरण्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.